भाईंदरपाडा येथे 50 कोटींच्या महिला वसतिगृहाचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते भूमिपूजन। ठाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांकरिता भाईंदरपाडा येथे ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक महिला वसतिगृहाचा भूमिपूजन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमाला ठाणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एसटी मध्ये 50% प्रवासी तिकिटात सवलत देण्याची योजना सुरू केली। त्याचबरोबर पात्र लाडक्या बहिणींसाठी दरमहा 1500 रुपये पेन्शन योजना देखील चालू केल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। या योजनेचा विस्तार करत ठाणे शहरात नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या महिलांसाठी राज्य शासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हा निधी ठाणे महापालिकेसाठी स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्यानं आपण विशेष पाठपुरावा केल्यामुळे मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। भाईंदरपाडा घोडबंदर रोड परिसरात उभारण्यात येणाऱ्या या 9 मजली महिला वसतिगृहात सर्व सोयी सुविधांनी युक्त व्यवस्था असणार आहे। वाहन पार्किंग, फूड कोर्ट तसंच मनोरंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त सभागृह अशा आधुनिक सोयींसह या इमारतीची रचना करण्यात आली आहे। 100 खोल्यांचे हे वसतिगृह एकाच वेळी 400 कार्यरत महिलांना सुरक्षित आणि आरामदायी निवास देईल। 2 वर्षाच्या कालावधीत या वसतिगृहाचं बांधकाम पूर्ण होण्याचं लक्ष्य ठेवण्यात आले। या प्रकल्पामुळे ठाण्यात नोकरी व्यवसाय करणाऱ्या आणि बाहेरून येणाऱ्या महिलांना सुरक्षित, दर्जेदार आणि परवडणारं निवासस्थान उपलब्ध होणार आहे आणि हीच ठाण्याच्या सामाजिक प्रगतीच्या दिशेनं एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे। प्रोजेक्टला वेळ लागतो का वाटतं येणाऱ्या काळात अनेक नाही बघा, काय आहे, इन्फ्रास्ट्रक्चर जे प्रोजेक्ट आहे ते महायुती सरकारचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असताना आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या पूर्ण एमएमआर क्षेत्रामध्ये भले तो कोस्टल रोड असू द्या, वाढवण बंदर असू द्या, टनल जो बोरिवली आणि ठाण्याचा टनल असू द्या किंवा गायमुखचा टनल असू द्या, हे मोठमोठे जे प्रोजेक्ट आहे ते मोठमोठे प्रोजेक्ट जर लवकर झाले तर या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही। सर्वसामान्य लोकांना 15 मिनिटाच्या प्रवासासाठी 1-1, 2-2 तास लागणार नाही। ह्या जाणीवतेने असे सगळे प्रोजेक्ट उभे केलेले आहेत। करोडो रुपयाचा निधी त्या ठिकाणी भले समृद्धी एक्सप्रेस असू द्या, अटल सेतू असू द्या किंवा इतर अनेक मोठे प्रकल्प असू द्या, यासाठी महायुती सरकारचा प्रयत्न आणि तेवढा निधी ते खर्च करतायत। त्यामुळे जर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ते प्रोजेक्ट जर लवकर होत नसेल, त्याला चालना मिळत नसेल, तर मुख्यमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून शेवटी आमची म्हणजे भागदौड जी आहे ते कितपत चालणार। त्यामुळे अधिकाऱ्यांनी सहकार्य करायला पाहिजे असं माननीय मुख्यमंत्र्यांचं मत आहे आणि त्यांनी तंबी दिलेली आहे सगळ्या अधिकाऱ्यांना की प्रोजेक्ट जे आहेत ते सगळे वेळेवर पूर्ण झाले पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना, जनतेला त्याचा फायदा व्हायला पाहिजे। हे पूर्ण 400 बेडचं वसतिगृह आहे। 400 बेड ह्या ठिकाणी राहतील। गरज पडल्यात आणखी त्या ठिकाणी बंक बेड आम्ही उपलब्ध करून देऊ आणि ह्या सगळ्या जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलमध्ये जसं एखादं वसतिगृह सिस्टर्स म्हणजे नर्सेस जे असतं त्यांचं असतं किंवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या काही मुलींचं वसतिगृह असतं, तशाच पद्धतीचं हे महिलांचं वसतिगृह असणार आहे आणि ज्या काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना ह्या वसतिगृहाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी त्या वसतिगृहाचा लाभ घ्यायचा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता भाजपने प्रभारी जाहीर